मुलांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये टेन्स पाहिला, त्याच्यानंतर टेन्सवर येणारी वाक्य पाहिली आणि कोणत्या वाक्याला नेमकी तुम्हाला अडचण होणार आहे हे पाहिलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण चेंज द व्हॉइस म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं रूपांतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत आपल्याला नीट काळ ओळखता येत नाही. आता खरं म्हणजे काळावर अतिशय महत्वाची एक शंका मला आली की सर तुमचे दोन्ही तिन्ही व्हिडिओ जे आहेत ते एकाच कलरच्या सफारीवर कशी आहेत. तर मित्रांनो, ते एकाच वेळेस शूट केलेले आहेत. माझ्याकडे एकच ड्रेस आहे असा त्याचा अर्थ नाही, तर ते एका वेळेत मी शूट केलेले आहेत आणि त्यामुळे तो एकच ड्रेस घातलाय. बरं, आणि समजा आठवडाभर जरी घातला तर मी काय कुठे बाहेर फिरायला गेलोय का? नाही, इथल्या इथंच आहे, रूम मध्ये माझ्या घरात शूटिंग आहे. ठीक आहे, आता आपण मेन मुद्द्याला येऊया. आज आपण चेंज द व्हॉइस शिकणार, अतिशय महत्वाचा प्रकार. चेंज द व्हॉइस, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? प्रयोग बदला. एकूण प्रयोग किती आहेत? दोन, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. आता हा व्हॉइस मध्ये एक पहिला व्हॉइस असतो तो ऍक्टिव्ह व्हॉइस. तुम्हाला मी सांगितलं ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना कशी असते. जर काळाप्रमाणे वाक्य आलं तर 100% ऍक्टिव्ह व्हॉइस. 12 काळ आपण शिकलेत बघा, तसं जर वाक्य आलं तर ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि जर काळाप्रमाणे वाक्य नसेल तर ते पॅसिव्ह व्हॉइस असते. ओळखण्याची साधी खूण. आता समजा मी पहिलंच वाक्य इथं मांडलं, मागच्यातलंच वाक्य घेतो मी. द किंग ऑर्डर द फ्रेश मील. समजा असं वाक्य घेतलं आणि हे काळाप्रमाणे बघितलं तुम्ही, द किंग करताय आणि लगेच क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे. वाक्य तेच घेतलंय म्हणजे तुमच्या डोक्यात उजळणी व्हावी म्हणून. हे सिंपल पास्ट मध्ये म्हणजेच हे कुठलं व्हायचं झाला? ऍक्टिव्ह व्हॉइस. म्हणजे तुम्हाला असंही होईल ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे ओळखा. मग हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं आहे. आता आपण ऍक्च्युअली पाहणार आहे काय? तर चेंज द व्हॉइस पाहणार आहे. ऍक्टिव्ह मधनं पॅसिव्ह मध्ये कसं यायचं किंवा पॅसिव्ह मधनं ऍक्टिव्ह मध्ये कसं जायचं. तर एक तुम्हाला साधी ट्रिक सांगतो, अतिशय सोपी ट्रिक आहे. अगदी एमपीएससी ची मुलं असो किंवा इयत्ता 5वी पासून 12वी कुठल्याही वर्गातली मुलं असू देत, त्याचा काही संबंध नाही. तर जेव्हा तुम्ही इथं ट्रिक असं लिहितोय मी, TRICK, युक्ती. काय युक्ती आहे बघा. तेच नाही कळाला किंवा जलद जायचंय आपल्याला तर बघा, वाक्यात हॅज आहे, हॅव आहे, काय हॅड आहे, तिन्हीपैकी काय आहे पहा. जर हॅव आलं, हॅज आलं, हॅड आलं आणि जर त्याच्यानंतर बीन असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस. पुन्हा शाल आलं किंवा शुड त्याचं दुसरं, विल आलं किंवा वुड, कॅन आलं किंवा कुड, मे आलं किंवा मस्ट, माइट, काही येऊ दे. जर याच्यानंतर बी आलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नेहमीच एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, इथं नेहमीच क्रियापदाचं तिसरं रूप असतं. इथं कोणतंही रूप असेल पण इथं तिसरंच रूप असणार, त्यात काही डाऊट नाही. परत तिसरी ट्रिक अशी आहे, जर का वर्बला फी डॅश आयएनजी, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आला आणि त्या वाक्यात जर बीइंग असेल, बीइंग, तर तो पॅसिव्ह व्हॉइसच 100%. आणि जर ही झाली हेल्पिंग वर्ब. तुम्ही आता टेन्सच्या याच्यात बघितलं तर तुम्हाला कॅन, मे कुठं दिसत नाही. नंतरच्या लेक्चरमध्ये सांगेन की ते काय आहे नेमकं. आता पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेट याच्यावर करूया. जर हॅज, हॅव किंवा हॅड आलं तर बीन असतं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. शाल, विल, कॅन, मे किंवा शुड, वुड, कुड, मे, मस्ट, माइट, काही येऊ दे. त्याच्यानंतर जर बी आलं तर समजायचं पॅसिव्ह व्हॉइस आहे. पण तिसरं रूप असलंच पाहिजे, हे परत ऐका. आणि एमिज आर आयएनजी, व्ही आयएनजी म्हणजेच एमिज आर आयएनजी असणार किंवा वॉज वेअर आयएनजी असणार. विल बी आयएनजीचा होतच नाही. मी तुम्हाला सांगितलंय की
फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हाईस होत नाही. मागच्या लेक्चरमध्ये मी ते सांगितले. आता बघा, जर यांना हेल्पिंग व्हर्ब म्हणतोय आपण किंवा मॉडेल ऑक्झिलरीज म्हणतोय, जर सहाय्यकारी क्रियापद नसेल, मराठीतनं सांगायला लागले मी, जर सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग व्हर्ब तुम्ही इंग्लिशमध्ये शिकणार असेल त्यांनी तसं लिहा. जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काय होईल? मग दोनच शक्यता शिल्लक राहिल्या. बघा तुम्ही आता तुमच्याकडे जर समजा वही घेऊन बसला असाल आणि जर तुमच्याकडं त्या टेन्सचा चार्ट असेल तर हेल्पिंग व्हर्ब नसणारी दोनच ठिकाण आहेत फक्त. एक तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो किंवा सिंपल पास्ट टेन्स असतो. म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप येतं किंवा क्रियापदाचं दुसरं रूप येतं. व्हर्बचं पहिला फॉर्म असतो किंवा व्हर्बचा दुसरा फॉर्म असतो. आणि जेव्हा ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतं तेव्हा त्याच्या मागं वर्तमान काळासाठी एम इज आर, प्रेझेंट टेन्स साठी एम इज आर असतं आणि पास्ट टेन्स साठी वॉज वेअर असतं. बघा, जर का एम इज आर आलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर समजायचं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आणि वॉज वेअर आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर समजायचं सिंपल पास्ट टेन्स आहे, जे तुम्हाला ओळखलेले नव्हते. आता इकडं ब्लॅकबोर्ड मी निम्मा शिल्लक ठेवलाय. आता शिकवणार आहे ऍक्च्युली मी ही झाली ट्रिक्स. पण अजूनही तुम्हाला काय कळलं नसेल की मी काय सांगायला लागलो. जेव्हा मी तिकडं वाक्य मांडेन, आता मी परत वाक्य मांडतोय. कुठलंही वाक्य आपण घेतलं तर चालतंय. समजा वाक्य असं आपण घेतलं, दे हॅव चेंज देअर हॅबिट्स. आणि तुम्हाला सांगितलं की चेंज द व्हाईस, CV. आता इथं तुम्हाला कळेल की हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे, म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. हा गट आता शिकायला लागलो आपण ट्रिकचा. आता चेंज द व्हाईस मध्ये नेमकं काय आहे बघा. दोन मिनिट आपण ह्याच्या आधी दुसरी एक गोष्ट शिकूया. रचना तुम्हाला वाक्याची जरी टेन्सने शिकवलेली असली तरी एकदा परत इथं मांडावी लागेल की बाबा वाक्याची रचना कशी असते. तर समजा सब्जेक्ट आला तर हेल्पिंग व्हर्ब असतं वाक्यामध्ये, करता. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग व्हर्ब HV म्हणजे, मग मेन व्हर्ब येतं आणि मेन व्हर्ब झालं की मग वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येत, कर्म येत. आणि मग कॉम्प्लिमेंटरी पार्ट असतोय. कॉम्प्लिमेंटरी पार्ट काय? पूरक भाग, इतर जोडलेला भाग असतोय. म्हणजे आता समजा हेच मराठीतनं मांड, हे इंग्लिश साठी समजा मराठीतनं काय होईल? करता, सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर मग क्रियापद असतं, करता, सहाय्यकारी क्रियापद, पुन्हा क्रियापद. क्रियापद झालं की कर्म येतं वाक्यामध्ये आणि कर्म झालं की मग इतर भाग येतो. आता ही कुणाची रचना झाली? ही ऍक्टिव्ह व्हाईसची रचना झाली. पहिल्यांदा आपण ऍक्टिव्ह व्हाईस बघतो. ही ऍक्टिव्ह व्हाईसची रचना आहे. इतर फार तर लिहूया ऍक्टिव्ह व्हाईस. असं असेल तरच ऍक्टिव्ह व्हाईस. आता समजा आपण वाक्य असं घेतलं, काय वाक्य घेतलं होतं? दे हॅव, काही घ्याव, दे हॅव क्रिएटेड, त्यांनी क्रिएटेड केलं, निर्माण केलं, देअर ओन फील्ड्स, त्यांनी त्याची स्वतःची फील्ड्स, क्षेत्र तयार केली. आता या ठिकाणी दे हा सब्जेक्ट आहे, करताय. हॅव हेल्पिंग व्हर्ब आहे, क्रिएटेड व्हर्ब आहे, मेन व्हर्ब. काय क्रिएट केलं? जे उत्तर निघेल ते कर्म आहे. काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारायचा व्हर्बला. काय क्रिएट केलं? देअर वर्क, देअर ओन फील्ड, सॉरी देअर ओन फील्ड्स त्यांनी क्रिएट केली. म्हणजे इथं हा सब्जेक्ट झाला, हे हेल्पिंग व्हर्ब, हे मेन व्हर्ब HV, हे V, आणि देअर ओन टास्क, देअर ओन फील्ड्स हे झालं ऑब्जेक्ट. आता तुम्ही म्हणाल इतर भाग कुठे आहे? काही वाक्यांमध्ये इतर भाग नसेल, काही वाक्यांमध्ये इतर भाग नसेल.
आता ह्या वाक्याचं तुम्हाला चेंज द व्हॉइस करायला सांगितलं तर नेमकं काय होतं बघा. हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आता इथं मी ह्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचं म्हटलं पीव्ही तर होतं काय बघा. सुरुवात ऑब्जेक्ट नव्हते म्हणजे ओपनिंगला कर्म येणार. पुन्हा हेल्पिंग व्हर्ब असणार. मराठीतच लिहूया सहाय्यकारी क्रियापद असणार. इंग्लिश मध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सहाय्यकारी क्रियापद असतं. सहाय्यकारी क्रियापद असणार. फक्त फरक काय पडतोय ह्या आणि त्या वाक्यात. मग तर सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर ह्या ट्रिक्सचा उपयोग पडतोय. आता तिथं ह्याव आलं होतं मग ह्याव नंतर काय येतंय बिन. तर ह्याला आपण ट्रिक याला प्रत्यय म्हणूया मराठीतून. प्रत्यय हा प्रत्यय येतो एक जादा. सहाय्यकारी क्रियापदानंतर लगेच प्रत्यय येतो आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्येच असतोय फक्त. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेहमीच क्रियापदाचं तिसरूप. या त्या वाक्यातला चेंज बघा काय झालंय. ओपनिंगला कर्म आलंय. सहाय्यकारी क्रियापदानं जागा सोडलेली नाही. फक्त त्याच्यानंतर प्रत्यय आलाय आणि मग क्रियापदाचं किती रूप आलंय तिसरं. इथं जे असेल त्याचं तिसरंच रूप घ्यायचं. मग शिल्लक काय राहिलं. कर्म तर इकडे घेतले तुम्ही ऑब्जेक्ट इकडे घेतले. आता मग नंबर कोणाचा आला इतर भागाचा. इतर भाग ह्यात काही नाहीच. इतर भाग ह्यातच नाही. आणि मग लास्टला तुम्हाला बाय आणि मग कर्त्याची द्वितीय घ्यावी लागेल. आता हे वरचं वाक्य आपण करायचं म्हटलं समजा तर कसं होईल बघा. कर्ता कोण घेतला आपण म्हणजे कर्म इकडे घेतलं ते. आता देअर ओन फील्ड्स हे कर्म इकडे आलं. आता कर्म इकडे घेतल्यानंतर वाक्यात काय आलंय ह्याव. फील्ड साठी पण ह्यावच येईल. इथं ह्याव किंवा ह्याच असा बदल होऊ शकतोय एक वचन आणि एक वचनानुसार. देअर ओन फील्ड्स ह्याव. आता ह्याव जर आलं तर त्याच्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय घ्यायचं बीन घ्यायचं. हा प्रत्यय जो आहे तो बीनच घ्यायचा. ह्याव बीन हॅज बीन हॅड बीन. आणि मग मला तिसरं रूप घ्यावं लागेल क्रिएटचं. क्रिएटचं तिसरं रूप कोण आहे क्रिएटेड. ते घेतलं मी. इथं ते तिसरंच होतं त्यामुळे ऑटोमॅटिक काय फरक पडला नाही. आणि पुन्हा बाय म्हणून मला देची द्वितीय कोण घेईन मी देन. आयचं वी आय वी आलं तर अस. यू आलं तर यूज. ही आलं तर हिम. सी आलं तर हर आणि इट आलं तर इटच. दे आलं तर देम. एवढंच लक्षात ठेवावं लागते फक्त आपल्याला. आता मी दुसरं वाक्य घेतो या ठिकाणी. हे एक नंबरचं वाक्य असं समजा आपण दुसरं वाक्य घेतलं. आता ही रचना तुम्हाला एकदा सांगून झाली. 50 वेळा ती सांगायची काही गरज नाही. समजा वाक्य असं आलंय द ओल्ड मॅन इज इटिंग. खात बसलेला आहे. अँड ऍपल सफरचंद खात बसलाय. कुठं इन अ हट. एका हट मध्ये झोपडीमध्ये खात बसला होता. आता इथं द ओल्ड मॅन सब्जेक्ट आहे करताय. इज हेल्पिंग व्हर्ब आहे. इटिंग मेन व्हर्ब आहे. अँड ऍपल काय खातोय अँड ऍपल खातोय हे एवढंच कर्म आहे. आणि इन अ हट हा मग सांगितलं तसं इतर भाग आहे. इतर भाग हा जनरली प्रेपोजिशन नंतर येतो. पण इथं प्रश्न विचारायचं फक्त काय खाल्लं बाबा अँड ऍपल खाल्लं. ओके मग कर्म तुमचं कोण असणार आहे अँड ऍपल. तुम्ही स्टार्ट करताना अँड ऍपल एक सफरचंद. काळ कुठला व्हायचा इज आय एन जी एम इज आर आणि क्रियापदाला आय एन जी असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तुम्ही टेन्स वर जाऊ नका. फक्त इथे एवढंच बघा क्रियापदाला आय एन जी प्रत्यय. क्रियापदाला आय एन जी प्रत्यय असेल तर अँड ऍपल इज बघा कर्म घेतलं हेल्पिंग व्हर्ब घेतलंय सहाय्यकारी क्रियापद घेतलंय आणि मला फक्त क्रियापदाला आय एन जी असल्यामुळे इथं प्रत्यय देताना मी कुठला देणार बिंग. आणि इटचं तिसरूप इट एट
इटन, थर्ड फॉर्मच क्रियापदच नेहमी तिसरं रूप येणार. अँड ऍपल इज बीइंग इटन. आता याच्यानंतर राहिलेला पूरक भाग, इन अ हट, इन अ हट. आणि लास्टला काय म्हणाल तुम्ही, बाय. करता कोण आहेत त्याची द्वितीय. आता करता इथं द ओल्ड मॅन आहे, त्याची काही द्वितीयाचा काही संबंध नाही. द ओल्ड मॅन. आता आपण कुठल्या कॅटेगरीतलं बघितलं, क्रियापदाला आयनची प्रत्यय किंवा हॅव, हॅज आणि हॅड आलं तर त्याच्यानंतर काय घेत आहे, बीन. हे दोन पार्ट आपण बघितले. आता पुढे आपण इथं मी वाक्य चेंज करतो. इथं ब्लॅकबोर्डवर आपल्या जागा नाही, इथं तिसरं वाक्य घेतोय मी, कारण ही ट्रिक्स पण तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे नेहमी. समजा मी असं वाक्य घेतलं, कुठल्या प्रकारातलं घेऊया, आता ह्या प्रकारातलं घ्या वाक्य. दे विल चेंज देअर ॲड्रेस. दे विल चेंज देअर ॲड्रेस. बस एवढंच घ्या. आता या ठिकाणी कर्ता दे आहे, हेल्पिंग वर्ब विल आहे, चेंज मेन वर्ब आहे. काय चेंज केलंय, देअर ॲड्रेस. वाक्य तुमचं देअर ॲड्रेस, त्यांचा पत्ता, म्हणजे कर्मानं स्टार्ट झालं. आता कोण आले, विल आले. विल नंतर ट्रिक प्रमाणे काय घ्यायला पाहिजे तुम्ही, पॅसिव्हाइज करताना बी घ्यायला पाहिजे. विल बी. आणि हे चेंजचं किती रूप होईल, थर्ड फॉर्म होईल नेहमीच, चेंज्ड. आणि लास्टला बाय, देचं काय घ्यावं लागेल तुम्हाला, दे. समजा आपण आता 4 नंबरच्या कॅटेगरी बघा, एक हॅव, हॅज, हॅड नंतरच वाक्य बघितलं. जेव्हा हॅव आलं तेव्हा तुम्ही हॅव बीन घेतले. एम इज आर आय एन जीचं वाक्य बघितलं, फी आय एन जी म्हणजेच एम इज आर आय एन जी किंवा वॉज वेअर आय एन जी. तर एम इज आर किंवा वॉज वेअर नंतर काय घेताय, बीइंग घेताय जर व्हर्बला आय एन जी असेल तर. तिसऱ्या ट्रिक मधलं आपण विलचं वाक्य घेतलं, विल नंतर लगेच कोण आलंय, बी. आणि मग क्रियापदाचं तिसरं. आता 4 नंबर आपण वाक्य बघायला लागलोय, तर ह्या गटामध्ये जातोय आपण. तर ह्यातला कुठलाही एक घेतलं चालते. मगाशी समजा आपण वाक्य घेतलं, द किंग ऑर्डर, राजाला आज्ञा दिली, द फ्रेश मील. द किंग ऑर्डर द फ्रेश मील. आता या वाक्यामध्ये द किंग करताय, ऑर्डर्ड क्रियापद आहे आणि द फ्रेश मील आहे. पण कर्ता आणि क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजे ह्या गटात आहे V2 मध्ये. मग आपण पहिल्यांदा कोणाला घेतलं, कर्म घेतलं, द फ्रेश मील. ऑर्डर्ड V2 आहे म्हणून मी काय घेतलं, वॉज किंवा वेअर पैकी वॉज. द मील वॉज असतं. द फ्रेश मील वॉज. आणि मग ऑर्डरचं तिसरं रूप घेतलं, ऑर्डर, ऑर्डर्ड, ऑर्डर्ड. इथं दुसरं येते V2 आहे आणि इथं V3 घेतले, कारण ते सारखे दिसत असले तर ऍक्च्युली सारखे नाहीत. आणि मग त्याच्यानंतर बाय आणि मग द किंग जो करताय तो तसाच. आता बघा परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, जर वाक्यात हॅव, हॅज किंवा हॅड आलं तर लगेच बीन आणि क्रियापदाचं तिसरं रूप. जर वाक्यात शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, मस्ट, माइट यापैकी काही येऊ दे, लगेच त्याच्यानंतर बी घ्यायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. जर एम इज आर आय एन जी आलं किंवा वॉज वेअर आय एन जी आलं तर लगेच एम इज आर नंतर किंवा वॉज वेअर नंतर बीइंग घ्यायचं आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं पॅसिव्ह करताना. आणि जर हेल्पिंग वर्ब नसेल, अशी दोनच ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. तिथं V1 असतं, क्रियापदाचं पहिलं रूप असतं सिंपल प्रेझेंट मध्ये, आणि सिंपल पास्ट मध्ये V2 असते. जर क्रियापदाचं पहिलं वाक्याचं रूप असेल तर तुम्हाला एम इज आर आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं, म्हणजे पॅसिव्ह होते. आणि जर V2 असेल तिथं, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप तिथं असेल तर वॉज वेअर आणि क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतंय, मग तुमचा पॅसिव्ह वॉइस होतोय. ऍक्टिव्ह वॉइसची रचना तुम्ही बघितली, कर्ता, सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद आणि कर्म. इथंच फक्त लक्ष द्या पहिल्यांदा, कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापद आणि कर्म. पॅसिव्ह वॉइस मध्ये कर्म, सहाय्यकारी क्रियापद फक्त ज्यादा येतोय तो प्रत्यय, आणि ह्या दोन्हीतला मेन फरक म्हणजे इथं कायमस्वरूपी क्रियापदाचं तिसरंच रूप येत. आणि मग लास्टला बाय म्हणून जो वाक्याचा करताय त्याची द्वितीय येईल. काही पॅसिव्ह वॉइस मध्ये बाय शब्द येत नाही म्हणून तो पॅसिव्ह वॉइस नसतो असं नाही. मग ओळखायचा कसा, जर हॅव, हॅज, हॅड नंतर बी नाही
आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे पॅसिव्ह व्हॉइस. शाल, विल, कॅन, मे. त्याच्यानंतर बी आहे पण क्रियापदाचं तिसरं रूप आहे पॅसिव्ह व्हॉइस. एम इज आर आय एन जी किंवा वॉज वेअर आय एन जी या वाक्यात जर बिईंग असेल म्हणजे एम इज आर नंतर जर बिईंग आलं किंवा वॉज वेअर नंतर बिईंग आलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलं पॅसिव्ह व्हॉइस. जर का एम इज आर आलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलं तरी पॅसिव्ह व्हॉइस. वॉज वेअर आलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलं तरी पॅसिव्ह व्हॉइस. तर आता तुम्हाला हे फारसं जरी कळालं नसेल असं मी समजेल, कारण हे 15-15 दिवस चालणारा प्रकार आहे, 15-20 मिनिटातला प्रकार नाही. पण आज तुम्ही ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा आणि पुढच्याच माझ्या पाठांमध्ये मी वाक्य घेऊन येईन आणि ती एकदा वाक्य आपण वेगवेगळ्या गड्यांनी सोडवायला चालू केली. आता हे फक्त एक्झाम्पल्स जी दिलेली आहेत ती फक्त 1, 2, 3 आणि 4 प्रकार दाखवण्यासाठी. पुढच्या वेळेस हे काय ब्लॅकबोर्डवर असणार, पुढच्या वेळेस फक्त मी वाक्य देईन, ऍक्टिव्हची पॅसिव्ह आणि पॅसिव्हची ऍक्टिव्ह वाक्य. तुमच्या काही शंका असतील तरी पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकताय की मला आणखी काय तुम्हाला जी वाक्य समजलेली नाहीत ती तुम्हाला करून दाखवायची असतील तर मी करून दाखवू शकतोय. धन्यवाद.